लोकमत। भारत राष्ट्र समितीकडून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर देण्यात आली होती। त्यानंतर आता आणखी एका मोठ्या पक्षाच्या नेत्याने पंकजा मुंडे आमच्या पक्षात येणार आहेत असा दावा केलाय। यामुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र पंकजा मुंडेंनी त्याचं वारंवार खंडन केलंय। पण अजूनही त्यांच्या नाराजीवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही। पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटलंय। बऱ्याच प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून त्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जाते आहे। परवा कारखान्याची पण निवडणूक झाली, त्यातही दोघंही बहीण भाऊ अगदी सामंजस्याने एकत्र आलेत। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पंकजाताई राष्ट्रवादी पक्षात येतील असा विश्वास। एकीकडे मिटकरींनी पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसही पंकजा मुंडेंना पक्षात घेण्यास उत्सुक आहे। ओबीसीला खऱ्या अर्थाने न्याय पाहिजे असेल तर काँग्रेस पक्ष देऊ शकतो। जातीनिहाय जनगणनेची भूमिका सुद्धा काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राहुल गांधींनी सुद्धा मांडलेली आहे। त्यामुळे ही वेळ आहे आणि ओबीसीला न्याय देण्यासाठी, त्यामुळे पंकजाताई आमच्याकडे आल्यात तर निश्चितपणे त्यांचं स्वागतच करतो। पंकजा मुंडेंना पक्षात घेण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे। तर इकडे केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवलेंनी पंकजा मुंडे नाराज नसल्याचा खुलासा केलाय। पंकजा मुंडे या गुडनाथ मुंडे यांच्या पुत्री त्यांची मुलगी आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या जरी हरलेल्या असल्या तरी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्या धनंजय मुंडेला हरवतील आणि त्यांना पुढे सत्तेमध्ये आल्यानंतर नक्की संधी मिळेल। पंकजा मुंडे यांना पक्षात घेण्याकरता केवळ दोन्ही काँग्रेसनं गळ घातली असं नाही, तर एमआयएमनं सुद्धा त्यांना ऑफर दिली होती। नुकतंच असदुद्दीन ओवैसींनी त्याचा खुलासा केला होता। आता अमोल मिटकरींच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा यावरून चर्चा मात्र नक्कीच सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जळगावच्या दोन नेत्यांमध्ये